Dear students, I welcome you to this fifth video lecture of compulsory English. We are going to learn the poem Bengal Sailors written by Sarojini Naidu. After the 4 chapters, this is our first poem, Bengal Sailors, which is written by Sarojini Naidu. Let us have some introduction about Sarojini Naidu. Sarojini Naidu, 1879 born and 1949 died. She was born in Hyderabad to a highly educated Bengali family. त्यांचा जन्म हैदराबादमध्ये एका अतिशय उच्च शिक्षित कुटुंबात झाला. शी वॉज सेंट टू इंग्लंड टू स्टडी इन युनिव्हर्सिटी. त्यांना इंग्लंडमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलं. जेर शी मेट एडमंड गॉस अँड शोड हिम सम ऑफ हर पोएम्स. तिथे एडमंड गॉसला भेटल्या त्या आणि त्यांनी त्यांच्या काही कविता दाखवल्या त्यांना. ही एनकरेज्ड हर टू राईट ऑन इंडियन थीम्स. एडमंड गॉसनी त्यांना प्रेरित केलं, प्रोत्साहित केलं की तुम्ही भारतीय संकल्पनेवर लिहा. हेन्सफोर्थ शी अँकर्ड हर पोएट्री इन द कल्चर ऑफ इंडिया. इथून पुढे त्यांनी मग आपली कविता भारतीय संस्कृतीत लिहायला सुरुवात केली. शी वॉज अन ॲक्टिव्ह पार्टिसिपंट इन इंडियाज फ्रीडम मूवमेंट. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्या अतिशय सक्रिय अशा कार्यकर्त्या होत्या. अँड वॉज इलेक्टेड प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस इन 1925. आणि 1925मध्ये त्यांना राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्ष निवडण्यात आलं. शी वर्क फॉर विमेन्स एज्युकेशन अँड फ्रँचायसी अँड कॅम्पेन्ड अगेन्स्ट पर्दा. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांचा शाखाविस्तार करण्यासाठी आणि त्यांनी पडद्याविरुद्ध मोहीमसुद्धा उघडली होती. पडदा म्हणजे घोंगट. नायडू वॉज रिकग्नाइज्ड एज अ मेजर पोएट विथ द पब्लिकेशन ऑफ हर फर्स्ट बुक ऑफ पोएट्री द गोल्डन थ्रेशोल्ड 1905. नायडूंना मान्यता मिळाली एक महान कवी म्हणून, मोठे कवी म्हणून, मोठ्या कवयित्री म्हणून. त्यांचं पहिलं बुक होतं, पहिलं पुस्तक होतं कवितेवर, द गोल्डन थ्रेशोल्ड म्हणजे सोनेरी उंबरठा. 1905मध्ये प्रकाशित केला. पोएम्स लाईक कोरोमंडल फिशर्स, पॅलंक्विन बेअरर्स अँड द इंडियन वीवर्स सक्सेसफुली एम्प्लॉय लिरिक सिमिलीज अँड मेटॅफर्स टू क्रिएट अ विविड पिक्चर्स ऑफ लाईफ इन इंडिया. काही कविता आहेत कोरोमंडल फिशर्स, पॅलंक्विन बेअरर्स आणि द इंडियन वीवर्ससारखे. यांनी भावगीतातले रूपकलंकार, भावगीतात काही सिमिली वापरल्या म्हणजे उपमा अलंकार, ज्यामुळे एक अतिशय स्वच्छ असं भारतीय जीवनाचं चित्र निर्माण झालं, ज्यामुळे लोकांना त्यांच्या कविता आवडायला लागल्या. बेंगल सेलर्स इज फ्रॉम हर सेकंड कलेक्शन द बर्ड ऑफ टाईम 1912. त्यांचा दुसरा कविता संग्रह आहे द बर्ड ऑफ टाईम. त्यातून बेंगल सेलर्स ही कविता घेण्यात आलेली आहे 1912 साली. द पोएम कॅप्चर्स द फॅमिलियर साईट ऑफ अ बेंगल सेलर ॲट अ फेअर अँड द ॲरे ऑफ कलर्स अँड डिझाईन्स दे कॅरी. ही कविता काय करते की एक नेहमीच आपलं परिचित असं चित्र आहे. एक बांगडीवाला असतो, बांगड्या विकतो तो जत्रेत, आणि त्यात विविध रंग असतात, त्याच्याकडे विविध डिझाईन्स असतात त्याच्याकडे. तर हे चित्र आपण बहुतेक जत्रेत पाहिलेलंच आहे आणि स्त्रियांना विशेष करून हे आकर्षित करते. आता मग थोडं इंट्रोडक्शन पाहूया, कवितेचं बॅकग्राऊंड पाहूया काय आहे. द बेंगल सेलर्स इज अ पोएम डिस्क्रायबिंग द लाईफ ऑफ इंडियन विमेन, द कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स दे पार्टेक इन. बेंगल सेलर्स अशी कविता आहे ज्यात भारतीय स्त्रियांच्या जीवनाचं वर्णन आहे, त्यांच्या प्रथेचं वर्णन आहे, त्यांच्या परंपरेचं वर्णन आहे, ज्यात त्या सहभागी होतात. तुम्हाला माहिती आहे भारतीय सौभाग्यवती स्त्रीच्या जीवनात बांगड्यांचं काय महत्त्व आहे. द पोएम युजेस द थीम ऑफ बेंगल्स, अन इम्पॉर्टंट ऑर्नामेंट फॉर इंडियन विमेन टू एम्बेलिश देमसेल्व्स विथ. ही कविता अशी संकल्पना वापरते बांगड्यांची, जी संकल्पना भारतीय स्त्रियांसाठी जो अलंकार अतिशय महत्त्वाचा आहे आणि ती स्वतःला सुशोभित करते तो अलंकार घालून.
The setting of the poem is at a temple fair, where the bangle sellers call out people to have a look at their bangles and buy them for their daughters and wives. ते कवितेचं जे दृश्य आहे ते एका मंदिराच्या जत्रेतला आहे, जिथे बँगल सेलर्स मोठमोठ्याने आवाज देतो लोकांना, या बांगड्या पहा आणि खरेदी करा त्यांच्या मुलींसाठी, त्यांच्या पत्नीसाठी. नाउ लेट अस टर्न टू द ओरिजिनल टेक्स्ट ऑफ द पोएम. विल गो स्टांजा बाय स्टांजा. स्टांजा नंबर 1. Bengal sellers are we who bear our shining loads to the temple fair, who will buy these delicate bright rainbow tinted circles of light, lustrous tokens of radiant lives for happy daughters and happy wives. आता बँगल सेलर्स म्हणतोय सुरुवातीलाच या कवितेच्या. द बँगल सेलर्स आर इंट्रोड्यूस्ड ॲट द स्टार्ट ऑफ द पोएम. सुरुवातीलाच आपल्याला बँगल सेलर्सची ओळख करून देण्यात येते. दे आर प्रेझेंट ॲट द टेम्पल फेअर टू मेक अ ट्रेड फॉर देअर बँगल्स. ते त्या मंदिराच्या जत्रेत उपस्थित आहेत त्यांच्या बांगड्यांचा व्यवसाय करण्यासाठी. These peddlers enumerate the qualities of their product by using adjectives like delicate, bright, rainbow tinted circles of light. आता हे पेडलर्स म्हणजे हे जे विक्रेते आहेत ते वर्णन करतात त्यांच्याजवळ असलेल्या बांगड्यांच्या गुणाचं. ते अशी विशेषण वापरत आहेत, नाजूक, चमकदार, बिलकुल इंद्रधनुष्याच्या रंगाचे, गोल गोल लाईट्स असलेले, गोल गोल प्रकाश असलेले. दे अर्ज द ऑनलोकर्स टू बाय देम फॉर देअर डॉटर्स अँड वाईफ्स. ते विनंती करतात लोकांना, त्या पाहणाऱ्यांना, घ्या तुमच्या मुलीसाठी, घ्या तुमच्या पत्नीसाठी विकत घ्या. द सेलर्स आर रिप्रेझेंटेड इन वन व्हॉइस टू एम्पसाइज दॅट दे ऑल हॅव द सेम गोल अँड पर्पज. तिथले जे सगळे सेलर्स आहेत, आता जत्रा म्हटल्यावर एकच सेलर राहणार नाही, अनेक सेलर्स राहतील, तर ते सगळे त्या एका बँगल सेलर जातीचं प्रतिनिधित्व करत आहेत. आणि ते म्हणतात की या खरेदी करा. त्यांचा गोल आणि पर्पज काय आहे, तर त्यांचा गोल आणि पर्पज आहे आपल्या बांगड्या विकणे. द वर्ड लस्ट्रस टोकन्स ऑफ रेडियंट लाईव्स गिव्ह अ पीक इन टू द इंडियन कल्चर. ही जी फ्रेज आहे, हे जे शब्द आहेत, लस्ट्रस म्हणजे एकदम चमकदार, टोकन्स प्रतीक, रेडियंट लाईव्स म्हणजे चमकदार जीवनाचं प्रतीक आहे. आपल्याला भारतीय जीवनात डोकावण्याची संधी देतं. अँड द सिग्निफिकन्स द बँगल्स आर असोसिएटेड विथ लाईक हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी. आणि जे महत्त्व आहे बांगड्यांचं ते कशाशी संबंधित आहे, आनंदाशी आणि वैभवाशी संबंधित आहे. नाउ लेट अस टर्न टुवर्ड्स स्टांजा 2. सम आर मीट फॉर अ मेडन्स रिस्ट, सिल्वर अँड ब्लू ॲज द माउंटन मिस्ट. सम आर फ्लश लाईक द बर्ड्स दॅट ड्रीम ऑन द ट्रँक्विल ब्राऊ ऑफ वुडलँड स्ट्रीम. सम आर अग्लो विथ द ब्लूम दॅट क्लीव्ज टू द लिम्पिड ग्लोरी ऑफ न्यू बॉर्न लिव्ज. तर सेकंड स्टांजामध्ये ते म्हणतात, द सेकंड स्टांजा शोकेसेस डिफरंट काइंड्स ऑफ बँगल्स द सेलर्स हॅव. दुसऱ्या स्टांजात शोकेसमध्ये मांडल्यासारखे आपल्याला दिसत आहेत बँगल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या विक्रेत्याजवळ आहेत त्या. सम ऑफ दिस बँगल्स आर फॉर यंग अनमॅरिड मेडन्स रिस्ट. काही बांगड्या आहेत त्या तरुण पण अविवाहित कुमारिकेसाठी आहेत, त्यांच्या मनगटासाठी आहेत. दे आर कलर्ड सिल्वर अँड ब्लू रिझेम्बलिंग द माउंटन मिस्ट. त्यांचा रंग आहे चांदीचा आहे, निळा आहे, जणू काही पर्वतात धुकं पसरलेलं आहे. अदर्स आर पिंक अँड लाईट रेड इन कलर अकिन टू टेंडर फ्लॉवर बर्ड्स ब्लॉसमिंग नियर वुडलँड स्ट्रीम. आणि काही आहे गुलाबी आहेत, काही लाल आहेत, जणू काही नाजूक फुले आहेत, नाजूक कळ्या आहेत, ज्या एका वुडलँड स्ट्रीमजवळ त्या फुलत आहेत. वुडलँड स्ट्रीम म्हणजे एक जंगली जमीन आहे आणि तिथे एक ओढा वाहतोय, तिथे जणू काही या कळ्या फुलल्या आहेत. देर आर ऑल्सो सम ग्रीन कलर्ड बँगल्स ग्लोईंग फ्रेश अँड प्युअर न्यू बॉर्न लिव्स. काही हिरव्या रंगाच्या बांगड्यासुद्धा आहेत, जणू अशा दिसत आहेत की नवीन पालवीला जन्म मिळालेला आहे, नवीन पालव्या फुटलेल्या आहेत. दिस रिप्रेझेंट्स द फॅक्ट दॅट इन इंडियन सोसायटी डिफरंट कलर्ड बँगल्स आर वर्न बाय विमेन इन डिफरंट फेजेस ऑफ देअर लाईफ. ही सत्य परिस्थिती भारतीय समाजाचं प्रतिनिधित्व करते की वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या भारतीय स्त्रिया जीवनातील वेगवेगळ्या स्टेजमध्ये घालतात, जीवनातल्या वेगवेगळ्या टप्प्यात घालतात. द कम्प्लीट स्टांजा depicts द youthful स्टेज इन अ विमेन्स लाईफ. द कम्प्लीट स्टांजा depicts द youthful स्टेज इन अ विमेन्स लाईफ.
हा संपूर्ण स्टांझा जो आहे तो आपल्या तारुण्याचा जो टप्पा आहे स्त्रियाच्या त्याचं वर्णन करतो आहे. Now let us turn towards stanza 3. Some are like fields of sunlit corn, meet for a bride on her bridal morn. Some like the flame of her marriage fire, or rich with the hue of her heart's desire, tinkling luminous, tender and clear, like her bridal laughter and bridal tear. बघा किती सुंदर वर्णन केलं आहे नववधूचं. स्टॅन्झा 3 मध्ये बघूया आपण आता. नाऊ द सेलर्स पॉईंट टू द बँगल्स आर कलर्ड लाईक फील्ड्स ऑफ सनलिट कॉर्न. आता तो बांगडी विक्रेता म्हणतोय की या बांगड्या अशा रंगाच्या आहेत जणू एक शेत आहे आणि ज्यात सूर्यप्रकाशाने प्रकाशित मक्याचे कणस लागलेले आहेत. म्हणजेच पूर्ण ते शेत जणू काही सूर्याने प्रकाशित केलेल्या कणसाचं आहे. कारण कणस पिवळे असतात ना, असं वाटतं की जणू काही सूर्यच प्रकाशित झाला आहे. दे आर फिट फॉर अ ग्रोन वुमन ऑन अ ब्रायडल मॉर्निंग. एक वयस्क स्त्री आहे जी लग्नाची झालेली आहे, तिचं लग्न ज्या सकाळी आहे त्या सकाळी घालण्यासाठी त्या बांगड्या अतिशय उपयुक्त आहेत. अदर बँगल्स आर ब्राईट रेड जस्ट लाईक द फ्लेम ऑफ द मॅरेज फायर. हिंदू ब्रायडल सेरेमनी जो असतो म्हणजे हिंदू समाजात लग्न असताना जसा यज्ञ पेटलेला असतो त्या यज्ञातल्या ज्वाला जशा असतात तशा रंगाच्या लाल बांगड्या आहेत. द रेड बँगल्स इंडिकेट हर हार्ट्स डिझायर अँड पॅशन फॉर अ न्यू लाईफ ॲज अ ब्राईड अँड वाईफ. त्या लाल बांगड्या कशाचं प्रतीक आहे तर तिच्या हृदयात काही इच्छा आहेत, काही आकांक्षा आहेत तिच्या नवीन जीवनाबद्दल, कारण ती आता एक नववधू होणार आहे, एक पत्नी होणार आहे. दे आर कन्सिडर्ड ॲज टिंकलिंग ल्युमिनस टेंडर अँड क्लिअर. त्यांचं वर्णन कसं केलेलं आहे? टिंकलिंग किणकिण वाजतायत त्या, ल्युमिनस चमकदार आहेत, टेंडर नाजूक आहेत आणि क्लिअर एकदम स्वच्छ आहेत. These bangles compare the marriage flame to bride's deepest desires. या बांगड्या लग्नाची जी ज्वाला आहे ते यज्ञातून उठते आहे त्याची तुलना जी नववधू आहे तिच्या अतिशय सखोल अशा इच्छेशी केली जात आहे. The usage of bridal laughter and bridal tears represents both the excitement of a new beginning as a wife and the grief of separation from the parents and home. बघा आता यात म्हटलं आहे लाफ्टर अँड ब्रायडल टीयर्स, म्हणजे नववधू हसतेसुद्धा आहे आणि रडतेसुद्धा आहे. हे कशाचं प्रतीक आहे की हसते काय तर ती एक्साइटमेंट आहे, तिच्या जीवनाची नवीन सुरुवात आहे पत्नी म्हणून, आणि दुःख काय कारण ती तिच्या घरापासून आणि तिच्या पालकांपासून दूर जाते आहे. लग्न म्हटलं की या दोन भावनांना निश्चित येतातच. इट पॉइंट्स टू द ट्रान्झिशन दॅट अ वुमन मेक्स फ्रॉम अ मेडन डॉटर टू अ वाईफ. हे अशा स्थिती बदलाकडे लक्ष वेधतं आपलं की ज्यात एक कुमारिका पुत्री एक पत्नी बनते. नाउ let us turn towards the fourth and final stanza. Some are purple and gold fleckled grey, for she who has journeyed through life midway, whose hands have cherished, whose love has blessed, and cradled fair sons on her faithful breast, and serves her household in fruitful pride, and worships the gods at her husband's side. स्टांजा 4चा पॅराफ्रेज बघूया काय म्हणतायत ते. इन द फायनल स्टांजा द बँगल सेलर्स टॉक अबाउट बँगल्स दॅट आर पर्पल अँड गोल्ड फ्लेक्ड ग्रे. फायनल स्टांजामध्ये तो बांगडीवाला बोलतोय अशा बांगड्यांबद्दल ज्या जांभळ्या आहेत आणि ज्यावर सोनेरी करड्या रंगाची छटा आहे. दीज आर परफेक्ट फॉर मिडल एजेड वुमन हू हॅज जर्नीड थ्रू लाईफ अँड रेज देअर चिल्ड्रन अँड अ फॅमिली. तर या स्त्रिया ज्या मध्यवयीन आहेत, ज्यांच्या जीवनातला बराचसा प्रवास झालेला आहे, ज्यांनी मुलांना लहानाचं मोठं केलेलं आहे, अशा स्त्रियांसाठी या बांगड्या परफेक्ट आहेत. दीज वुमेन हॅव फुलफिल्ड देअर हाऊसहोल्ड ड्युटीज विथ प्राईड अँड कमिटमेंट. या स्त्रियांनी आपल्या घरगुती कर्तव्य अभिमानाने आणि खूप मन लावून पूर्ण केलेले आहेत. अँड शो डिवोशन टू देअर गॉड विथ सिन्सिअर प्रेयर्स अलॉंग साईड देअर हजबंड्स. आणि पूर्ण भक्ती दाखवलेली आहे, देवाची भक्ती केलेली आहे, मनापासून प्रार्थना केलेली आहे, आणि त्याचसोबत त्यांनी पतीची सुद्धा मनोभावे सेवा केलेली आहे, प्रार्थना केली आहे. कारण देवानंतर भारतीय स्त्रिया, भारतीय पत्नी पुरुषालाच देव मानतात. द पोएट एक्सटोल्स द क्वालिटीज ऑफ अ गुड वाईफ अँड मदर. इथे कवयित्री काय करते की एका चांगल्या पत्नीच्या आणि चांगल्या मातेच्या गुणवत्तेचं महान वर्णन करते.
The use of the word sons in place of children may also be a satirical reminder of the accepted preference for a male child in Indian society at that time and age. आता इथे चिल्ड्रन मुले याऐवजी सरोजिनी नायडूंनी सन्स शब्द वापरलेला आहे. का बरं? इथे त्यांना टीका करायची आहे, कारण त्या काळी भारतीय समाजात मुलांनाच महत्त्व होतं, मुलींना महत्त्व फार कमी होतं. आपल्या तिथे भारतीय समाजात त्यावेळी सगळ्यांना मुलंच पाहिजे असायची. आत्तासुद्धा परिस्थिती फार बदलली आहे असं नाही, सगळ्यांना पहिले मुलेच पाहिजे असतात, वंशाचा दिवा. त्याचा मुख्य विचार पाहूया या कवितेचा काय होता. द एंटायर पोएम इज अ ट्रिब्यूट टू इंडियन विमेन अँड देअर ब्युटी अँड ग्रेस. ही संपूर्ण कविता एक श्रद्धांजली आहे, एक खूप मोठं योगदान दिलेलं आहे भारतीय स्त्रियांसाठी, त्यांच्या सौंदर्यासाठी, त्यांच्या आकर्षकतेसाठी. इट इज अ सेलिब्रेशन ऑफ देअर फेमिनिटी ऑर फिमेल फॉर्म. हा उत्सव आहे त्यांच्या स्त्री असण्याचा उत्सव आहे, त्यांच्या स्त्री स्वरूपाचा उत्सव आहे. इट थ्रेड्स व्हेरियस स्टेजेस ऑफ अ विमेन्स लाईफ अँड इन टू द कल्चरल वेल्थ ऑफ इंडिया. यात एका धाग्यात गुंफण्यात आलेला आहे विविध टप्पे स्त्रियाच्या जीवनातले आणि त्यांच्या सांस्कृतिक संपत्तीची, जी भारतात स्त्रियांच्या रूपात आपल्यासाठी उपलब्ध आहे. इट ऑल्सो ॲक्नॉलेजेस द पार्ट ऑफ बेंगल सेलर्स इन द कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स ऑफ इंडिया. आणि यात अजून हेही मान्य करण्यात आलेले आहे की बांगडी विक्रेते जे आहे ते प्रथे आणि परंपरेने त्यांना भारतात फार मोठं स्थान आहे. अशा प्रकारे सरोजिनी नायडू यांनी एक स्त्री असल्यामुळे भारतीय स्त्रीच्या उदात्तेचं वर्णन केलेलं आहे. आणि खरोखरच त्यांनी स्त्री असताना ज्या हालअपेष्टा भोगलेल्या आहेत त्यासुद्धा यात प्रतिबिंबित होतात. हिअर वी come to the end of this poem, The Bengal Sailors.